तरतारीचा मोर नाचरा हवा संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा पैठणी घेऊन आला वहिनी उघडताना जा नमस्कार. होम मिनिस्टरमध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आपण आहोत आत्ता कामोठ्यामध्ये, कामोठे सेक्टर 36 आणि इथल्या सत्यकुंज कॉम्प्लेक्समध्ये जाऊन आपण भेटणार आहोत आजच्या वहिनींना. रेश्मा संदीप शिंदे या वहिनींना ना त्यांचं कौतुक खूप केलं की आवडतं असं मिस्टरांनी खाजगीत सांगितलं आहे. बऱ्याचशा घरात, बऱ्याचशा कुटुंबामध्ये कोणत्या ना कोणत्या गोष्टीमुळे कुणाला कधी ना कधी नैराश्य येत असतं. आता नैराश्य आलं की त्या नैराश्यावर मात करणे हीच तर संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी असते. आमच्या वहिनी हसत असतात, आनंदात असतात. वैदिक कशाला, घरातले सगळे घटक म्हणजे लहानांपासून थोरांपर्यंत प्रत्येकजण कधी ना कधी, केव्हा ना केव्हा थोडासा अपसेट होतो. कारण त्याला त्याचं बरोबर वाटत असतं, कदाचित इतरांच्या दृष्टीने ते चुकीचं असतं. तर कधीकधी इतरांना एखादी गोष्ट बरोबर वाटत असते ती त्या घटकाला घरातल्या चुकीची वाटत असते. शेवटी हा नातेसंबंधाचा खेळ आणि या नातेसंबंधांमध्ये ते अधिक दृढ होण्यासाठी घरातला एकमेकांशी असणारा संवादच नातं अधिक घट्ट करतो. गैरसमज टाळतात आणि अशातून मग तो क्षण गेला ना म्हणजे येणारा क्षणिक राग, येणारं क्षणिक नैराश्य, अशा वेगवेगळ्या गोष्टींवरती मात केलं की मग पुढे सगळं आनंदाचं असतं. मी उभा आहे, माझ्या पाठीमागे विस्तीर्ण मैदान आहे आणि त्यानंतर त्या उंच उंच दिसणाऱ्या इमारती आहेत. पण त्यांना आशीर्वाद देत त्याच्या पाठीमागे निसर्गाचा उंच असा डोंगरही आहे. तेव्हा आता या घरांना आनंद मिळू दे आणि कुणी कधी निराश नको होऊ दे असं म्हणत सुरुवात करूया आजच्या गप्पांना. भेटूया सत्यकुंज कॉम्प्लेक्समधल्या आजच्या वहिनींना. सगळ्यात अगोदर मी ह्यांना न बघता माझ्या सासूबाईंना बघितलेलं. काय सांगता? टेबलवर म्हणजे टेबलवर नाही बसलं म्हणजे बसला. काय रोमॅन्टिक डिश आहे हो की नाही? पण जर का आपण म्हटलं की हे जेवण खारट झाले तर मग संपलंच. नमस्कार. नमस्कार. वेलकम वेलकम. तुमची या क्षणाची आम्ही आतुरतेने वाट होतो. घ्या उखाणा. अंगणात लाविले तुळशीचे वृंदावन, संदीपरावांच्या संसाराचे करीत आहे मी नंदनवन. अरे वा वा, खूप छान. द्या आता ओळख करू. हे माझे मिस्टर. नमस्कार. हा माझा सोनू, शिवम माझा बाबू आणि माझी छकुली अनुश्री. हे माझे वडील. ह्या माझ्या सासूबाई म्हणजे आई. हे माझे सासरे, तो माझा पुतण्या अर्जुन. ही माझी जाऊ. नमस्कार. ह्या माझ्या काकी आणि ही माझी आई. नमस्कार. आणि हे सगळे माझे विद्यार्थी आणि माझ्या सत्यकुंज परिवार. नमस्कार सगळ्यांना. नमस्कार. नमस्कार. चला सुरुवात करूया आजच्या गप्पांना. पैठणीची करू नका आज, पैठणी आहे माझीच खास. ओलं खोबरं ठेवते किसून, होम मिनिस्टरची पैठणी बाळासाहेब मला मीच दाखवणार नेसून. पैठणीचा आहे ध्यास म्हणून पाचगणीवरून आले खास. नमस्कार. नमस्कार. कुठलं माहेर? माझं माहेर सातारा. साताऱ्याला कुठे? साताऱ्याला आखाडे मेरी एंजल स्कूल. मेरी एंजल स्कूल आहे आमचं, म्हणजे माझ्या काकांचं, म्हणजे आमचं सर्वांचं आहे ते. माहेरी म्हणजे बालपणी कोण कोण होतं घरी? बालपणी माझ्या घरी माझे आईवडील, माझे काका काकी. बाबा काय करायचे, आई काय करायची? हां, माझे आईवडील शेतकरीच आहेत, पण माझे काका आणि माझ्या आत्या मामाने माझे तरी फार लाड केले. मी सर्वांची लाडकी होती.
खास करून माझ्या काकांची, वसंत काकांची. त्यांनी मला लहानाचं म्हणजे त्यांना मुलगी नाही म्हणून मला त्यांनी दत्तकच घेतली. म्हणजे ते माझे वडील वसंत काकाच आहेत आणि त्यांनी मेरी एंजल स्कूलच्या चेअरमॅनपदी त्यांच्या स्थानावर मला बसवलं. तो माझ्यासाठी फार अविस्मरणीय प्रसंग आहे. कुठे कार्य ती पाचगणीमध्ये आहे. पाचगणीमध्ये हो, हो. तुमचं जाणं येणं असतं? हा, माहेरच ना ते. म्हणजे शाळा म्हणजेच घर होतं अगोदर. आम्ही सगळेजण मिळून सगळं ते अगोदर ते घरामध्ये सुरू केलं. सगळ्यांच्या सपोर्टनी ती शाळा त्या आता घरकुलाचं मोठं हायस्कूल झालेलं आहे. हायस्कूल हा, म्हणजे किती विद्यार्थी असतील? 1000 असतील. म्हणजे हॉस्टेल पाचगणीमध्ये आहेत. पाचगणीमध्ये हॉस्टेल स्कूल आहे आणि आखाड्यात आहे, मेढा ब्रांच आहे, सातारा ब्रांच आहे. तुम्ही त्याचं काय अध्यक्ष? म्हणजे त्यावेळी होते. म्हणजे त्यांनी मला त्या योग्य त्यावेळी समजलेलं. पण मला वाटत नव्हतं म्हणून मी त्यावेळी नव्हते बसले. पण मला वाटतं की त्यांच्यासारखं काहीतरी करावं आणि मोठं व्हावं. मग तुम्ही त्या शाळेसाठी काही करता की नाही? हां, म्हणजे एकदा आम्ही गेलेलो, आम्ही नवरा बायको म्हणून, आणि तिथे स्पोर्ट डे होता आणि मुलांनी छान तिथे सगळे स्पर्धा वगैरे पार पडल्या म्हणून मी स्वतःच्या स्वखुशीने 1000 रुपये का होईना दिले, बक्षीस दिले. पण करावीशी अशी इच्छा आहे की माझी जेवढी अजून तेवढी योग्यता नाही आहे, पण योग्यता झाली तर मी त्यांना नक्की म्हणेन. मग लग्न कुठे जमलं तुमचं? माझं लग्न ॲक्च्युली माझे चुलत्यांच्याच थ्रू जमलं आणि मग ठाण्यामध्येच काकांकडेच बघण्याचा कार्यक्रम झाला. मिस्टर काय करतात? हे M.Com आहे. हे बोलवा. अहो या ॲक्च्युली त्याचा पण एक नमस्कार बोला छान किस्सा आहे. ते मला बघायला आलेले आणि नमस्कार. सगळ्यात अगोदर मी ह्यांना न बघता माझ्या सासूबाईंना बघितलेलं. काय सांगता? आणि मी त्यांना बघून एवढी इम्प्रेस झालेली की म्हटलं माझ्या सासूबाई एवढे म्हणजे शिकलेल्या होत्या हे मला अगोदर कळलेलं होतं आणि पर्सनॅलिटी पण त्यांची छान. म्हटलं हे पण म्हणजे अगदी हे पण तसेच असतात. आणि मग मी त्यांना बघून ह्यांना पसंत केलं. त्यांना बघून आहे ना म्हणजे म्हणजे आई वडील जर असे असतील तर त्यांचा मुलगा नक्कीच किती चांगला असेल. तुमचं बालपण कुठलं? माझं बालपण तिकडेच म्हणजे बोरगावला, म्हणजे वाईपासून साधारणतः 17 किलोमीटर अंतरावर माझं गाव आहे बोरगाव म्हणून. बरोबर. तर बोरगावमध्ये माझं पूर्ण बालपण झालं. तुम्ही काय करता? मी आता सध्या अकाउंट्स मॅनेजर आहे. आणि तुम्ही लग्नाचं कधी ठरवलं? तुमच्या घरी कोण कोण? आधी थांबा, लग्न नंतर आधी बालपणाविषयी. घरात माझं पण असंच आहे की म्हणजे मी माझ्या काकांकडे वाढलो आणि माझे आईवडील मुंबईत होते आणि गावाला म्हणजे सगळं शिक्षण वगैरे तिथं झालं 10वीपर्यंत. 10वीनंतर मग इकडे मुंबईला आलो. मुंबईत मॉडर्न कॉलेजमध्ये माझं शिक्षण झालं आणि त्याच्यानंतर मग नोकरीला असं. बऱ्याच जणांना आवाजाच्या वेळेला यांचा आवाज कमी आणि इतर आवाज जास्त असं वाटत असेल, पण ज्या घरांमध्ये जातो त्या घरांमध्ये सगळे उत्साहाने एकवटलेले असतात कार्यक्रम बघण्यासाठी. आणि मग सगळ्यांना असं आमच्या वहिनींचा सगळा मेकअप जातो, घामाच्या धारा लागलेल्या असतात. म्हणून जो काही आवाज येतोय ना, तुम्हाला वाटेल की गूढ काय आहे, असं काही नाही. पंखा सुरू ठेवला आहे एवढाच काय, तो फक्त एक दिलासा. अशा तऱ्हेने लग्न ठरलं. आणि मग फिरायला कुठे गेले? फिरायला पाचगणीला गेलेलो. हां, पाचगणीमध्ये शेरबागमध्ये असताना आणि आम्ही मस्तपैकी टेबलवर बसलो. आता जेवायचं होतं, भूक लागलेली. टेबलवर म्हणजे टेबलवर नाही बसलो, म्हणजे जाऊन. आणि अगोदर काय झालं, अगोदर बाग फिरून घेतली आणि त्याच्यानंतर मग भूक लागली ना. मग भूक लागल्यावर आम्ही एका हॉटेलात गेलो होतो. मग मेनू आला समोर, आता काय मागवायचं म्हणून मग मी म्हटलं तुम्हीच मागवा. मग ते म्हटले डाळ भात मागूया. काय रोमॅन्टिक डिश आहे हो की नाही? नाही कसं झालं मग काय आमच्या डोळ्यातून धारा. तुमच्या? का की हे एवढे प्रेम करत असताना त्यांनी माझ्यासाठी डाळ भात का मागवला? काहीतरी छान डिश मागवली असती. तुम्हालाच सांगितलं होतं मागवा म्हणून, पण मी म्हटलं त्यांचं प्रेम बघू माझ्याबद्दल. नॉर्मली काय आहे, ही मेनूची ही साईडच बघत होती, मी इकडची साईड बघत होतो. त्याच्यावरती रेट्स होते, हॉटेल थोडं महागडं होतं, त्याच्यामुळे मलाही थोडंसं असं वाटत होतं. म्हणजे आमचं कसं आहे की थोडंसं आमचं कुटुंब असं आहे की आम्ही कष्टातून आई वडील वरती आलेत आणि मग ते जे सगळे संस्कार आहेत ते आतमध्येच आहेत. आणि मग तसं वाटतं की मग नाही, मोठ्या हॉटेलात गेलं तरी जी काटकसर आहे ती काटकसर तर केलीच पाहिजे ना. म्हणजे संसार जर फुलवायचा असेल तर काटकसर ही फार महत्वाची आहे. सुरुवात डाळ भात नाही. कारण लग्नाच्या वेळेस त्यांनी मला सांगितलेलं की मी फार कंजूस आहे, तर मी म्हटलं ठीक आहे, मी तुमचे पैसे खर्च करीन.
त्यांनी नाही सांगितलं इनफॅक्ट मी तसा कंजूस हा. आहे. मग तिला मी म्हटलं होतं की बघ मी कंजूस आहे, पैसे सुटत नाहीत माझ्या हातातून, तर मग तुला खर्च करावा लागेल. म्हणजे नॉर्मली कसं असतं होम मिनिस्टर म्हटल्यानंतर काय की त्यांनी खर्च करायचा आणि आपण पैसे द्यायचं एवढंच असतं. आणि काय दुसरं मग आणि काही नाही. आणि त्यावेळी त्यांनी पण एक दुसरा प्रश्न विचारलेला. कुठला? म्हणजे तुझी काय इच्छा आहे? तर मी म्हटलं मला शिकवण्याची फार आवड आहे. एक तरी मूल मी जरी नाही जमलं तरी एक तरी विद्यार्थी मी शिकवेनच. आणि त्यासाठी त्यांनी मला अजूनपर्यंत तरी पाठिंबा देतात. म्हणजे आमच्या इथे छोटे ट्युशन क्लासेस पण आहेत. पण चांगलं आहे ना, म्हणजे विद्यार्थ्यांना शिकवायला उपयोग होतो. म्हणजे आता आमची मुलं छोटी आहेत तर मग इथं ट्युशन क्लासेस आणि मग हळूहळू मग तिला काकांची पण तिच्या फार मोठी शाळा आहे तर मग त्या योग्यतेचं मी बनवते. बरं, आता या ठिकाणी 8 वस्तू येणार, त्यापैकी 4 वस्तू तुम्हाला मिळणार का? आपण 8 वस्तूंपैकी 4 वस्तू मिळणार. 1 रुपयाचा टॅग मिळाला तर वेळ सुरू झाली. दोघांनी मिळून निर्णय घ्या. कुठले घेऊ? तुला जे बघ तुला कसं वाटतंय? घड्या घेऊ? काय पाहिजे ते घ्या. 4 संधी आहेत तुमच्याकडे. घ्या आता पाहिजे ते घेऊ. वीस चमचे. व्हेरी गुड. किती झाले? 1000. वा वा वा. घड्याळ घ्या. 1521 रुपयाचं बक्षीस मिळालं. अभिनंदन. काय छापलं? अच्छा, टाळ्या वाजवल्या. मला वाटलं गंमत करतो, परत राग यायचा. रागावता की नाही? नाही ना. बरं, आता तक्रारी करायची. पहिली तक्रार तिचं कसं असतं लहान मुलासारखं, म्हणजे असं तिने काय जेवण बनवलं नाही तर काय असं नवीन काय केलं तर तिला आपण म्हणायचं छान झाले. हां, छान झाले असं बोलायचं. मग ते अजून खूप उत्साहानं करणार. बरोबर आहे ना काय? म्हणजे प्रोत्साहन तर द्यायलाच पाहिजे ना. म्हणजे प्रोत्साहन तुझ्या असं जेवढं जास्त देशील तेवढं ती चांगलं करेल म्हणजे पुढे जाऊन. पण जर का आपण म्हटलं की हे जेवण खारट झाले तर मग संपलंच. नाही होतं कधी कधी असं की म्हणजे कधी खारट कधी आळणी. म्हणजे हाच असं संसाराचं हे असंच असतं. कधी खारट कधी आळणी, कधी आंबट कधी गोड. मग मला नाही वाटत की म्हणजे असं म्हणजे कधी ॲडजस्टमेंट पण थोडीशी करायला पाहिजे. आपण थोडी ॲडजस्टमेंट केली तर हळूहळू संसार फुलेल आणि सगळ्या गोष्टी होतील. माझं एवढंच म्हणणं आहे की त्यांच्या जेवढ्या जास्त तक्रारी तेवढं माझ्याबद्दलचं त्यांचं प्रेम जास्त आहे. तर मी आश्वासन देते तुम्हाला सगळ्यांना की मी ह्या सगळ्या तक्रारींचं निवारण करण्याचा प्रयत्न. कुठे एकच तक्रार झाली आहे? बरं, पुढची तक्रार. ती खूप अशी रागीट आहे. म्हणजे लग्नाच्या आधीचं सांगते हो मी. अशी रागीट आहे, खूप बोलती, त्यामुळे समजत नाही की तिला लहान आहेत कोण मोठे आहेत. पटकन बोलते आणि राग खूप येतो तिला असा. हां, मग ते रागाचं काय मी हळूहळू आता तिला ते राग कमी करत आणला आहे. आता त्याचं म्हणजे तुम्ही ऑलरेडी जरा डिफेक्टिव्ह मॉडेल माझ्याकडे दिलं होतं, आता मी त्याला इफेक्टिव्ह केलं आहे. तुमचं काय म्हणणं आहे? म्हणजे होत आहे तशी मी थोडंफार स्वभाव. तर आता स्वभावात तसा बराच चेंज पण झाला आहे तिच्या. आणि म्हणजे आहे ती करते छान. आणखी कोणाला काय म्हणणं? आरोप नाही आहे, तक्रार आहे की त्यांचा फोन नेहमी बंद असतो. कधी फोन करा त्यांचा फोन बंदच आहे. म्हणजे टेलिफोनचं असं आहे की मग इथे रेंज येत नाही. मग रेंज येत नाही त्याच्यामुळे कधी कधी तिचा फोन बंद असतो. पण आता नवीनच नाही, कधी फोनची रिंग पण वाजते. त्यांचं लक्षच असतं फोनकडे वाजतोय काय. नाही, फोन व्हायब्रेटिंगवर ठेवलेला असतो, मुलांची झोपमोड होते म्हणून. पण कधी कधी त्यांच्या हातात लागतो तो फोन आणि गेम खेळत बसतात. पण ठीक आहे, पण याच्यात मी परत थोडंसं करेक्शन करेन. आणि अजून कोणाला काय बोलायचं? बरं, यांच्या स्वभाव चांगलं काय आहे सांगा? ती स्वभाव चांगला म्हणजे घरात माणसं किती जे व्हॅल्यू देत ती कमी पडणार नाही. शाळेवरती असताना कुक नसेल तरी रेश्मा 200,000 माणसाचा स्वयंपाक करेल. हे तिचं कौतुक आहे. बरं, अन्नपूर्णा. हे कौतुक काकीने सांगितलं ना, हे खरं आहे. घरामध्ये कोण पाहुणे आली ना त्यांचं मस्त, मला काही चिंता नाही तिची. तिच्या संसारामध्ये ती एकदम चांगली आहे. फक्त राग जरा कमी केला पाहिजे एवढंच माझं म्हणणं.
कोणतीही गोष्ट समजून आपण सांगितली ना तर ती समजते. म्हणजे असं नाही की बुवा मी असं करेन तसं, असं काही नाही. पण काही गोष्टी तिला थोडं समजावून सांगायला लागतात. बारीक आवाजात जेवढं सांगेल तेवढं ती व्यवस्थित, आणि ती जास्त ध्येयवादी आणि प्रयत्नवादी. आता बोला तुमचं काय म्हणणं आहे? तेच त्यांचं प्रेम मला भरपूर आहे माझ्यावर प्रेम, म्हणून त्या प्रेमापोटीच मला तक्रारी केल्या किंवा माझे चांगले हे गुण सांगितले. आता इथून पुढे मी हे गुण अजून वाढवण्याचा प्रयत्न करेन, स्वतःला शांत ठेवण्याचा प्रयत्न करेन. नक्की, आणि ते तुम्ही करणारच, आम्हाला खात्री आहे. तेव्हा असं म्हणत हा तन्मणी वहिनी तुमच्यासाठी अभिनंदन. खरं त्यांना द्यायला पाहिजे होता, इतकी छान बाजू घेतली. म्हणजे थोडक्यात तर काय केस मी एक चिठ्ठी काढा यातली कुठली तरी पटकन, खालची जरा खालची काढा जरा. ज्या लवकर आले त्यांच्या खाली गेले आहेत. आणि आता होणार नाव जाहीर. नाव आहे, कोणाच्या नावामध्ये अ आहे? अ, हात वर करा. अ कोणाच्या नावात आहे? अ या अक्षराचं नावच नाही आहे. नाव आहे अनिता सुंबे वहिनी. काय शाळेत चाललाय? नाव सांगा. अनिता सचिन सुंबे. हा, अनिता सचिन सुंबे. कुठे राहता? सत्यकुंज कॉम्प्लेक्स. सत्यकुंज कुठे? सॉरी, जेविंग. जेविंग 303. जेविन. जेविंग 303. मला वाटलं इथे आल्यानंतर मी जेविन म्हणतायत. घरी कोण कोण आहे? सासू सासरे दीर जाव, माझे मिस्टर, 2 मुलं. मिस्टर कुठे आहेत आता? ऑफिसला गेले. तुम्ही काय करता? हाऊसवाईफ. मग आत्ता शाळेत कशाला जात होता? मुलाला घेऊन आले होते. अच्छा, मुलगा आलाय का? बरोबर. बोलवा त्याला. ये बाळा इथे उभा राहा. हां, हात काय. तेव्हा आता काय होणार बघूया. दोघींनाही आपण टाळ्या वाजवून शुभेच्छा देतो. हां, उखाणा घेणार आहात? पाठ केलाय, घ्या घ्या पटकन. गळ्यात मंगळसूत्र घालते. सॉरी, गळ्यातच घालतात. दंडाला ते कुठं मंगळसूत्र असं इकडे वाजतं. झाड झुंबराचं, फुल उंबराचं, कडी ताकाची, वडी लाकाची, सून कुणाची, सासू सासऱ्याची, लेक कुणाची, आई बापाची. पुऱ्या केल्या, खाऱ्या केल्या, पाटलाच्या वाड्यात नेल्या. पाटील म्हणाले नाव घ्या, नाव काय फुकटचं. हळदी कुंकवाचं ताट समायला बसायला, हळदी कुंकवाचं ताट बसायला टाकते चंदनाचा पाठ. सचिनराव बसले जेवायला, आता समय लावते 360. हो, म्हणजे 1 जानेवारीला त्या नवीन वर्षाच्या समयी लावायला सुरुवात करतात आणि 31 डिसेंबरला 360 365 होतात तेव्हा ते जेवायला सुरुवात करतात. आपण टाळ्या वाजवून शुभेच्छा देऊया दोघींना. बघूया कोण जिंकणार पैठणी. दोघींनाही 10-10 संधी. या ठिकाणावर हा चेंडू टाकणार आणि ज्या रिंगमध्ये जाऊन थांबणार तेवढे गुण मिळणार. म्हणजे पहिल्या रिंगमध्ये थांबला तर 1 2 3 4 5 6 10 संधीमध्ये दोघींपैकी ज्या कोणी जास्त गुण गोळा करणार त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे. आता टाळ्या वाजवून शुभेच्छा देऊया. चार गुण. चार आणि 3 7. दोन. 9. 6. 5 संधी झालेल्या आहेत. 9 आणि 6 ही गुणसंख्या. 6वी संधी. 8. 12. 13.
12-10. आता तुम्ही टाका. शेवटची संधी घ्या तुमच्यासाठी. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. अभिनंदन. ही भेटवस्तू तुझ्यासाठी. थँक्यू. बाबांना द्यायची. हां, उपविजेत्या ठरल्या शिंदे वहिनी, त्यांना झी मराठीकडून हे चांदीचं नाणं. अभिनंदन. मिस्टर कामावर गेलेले आहेत आणि मग दिवसभर धावपळ आणि दगदग आमच्या या घरी असणाऱ्या वहिनी नेहमी करत असतात. आत्तासुद्धा आपण बघितलं तर लेकराला शाळेतून घेऊन आल्या आणि तेवढ्यात थांब रे थोडा वेळ असं म्हणून नाव टाकलं. शेवटच्या क्षणी संधी समोर आली. कुणाला कशी केव्हा संधी प्राप्त होईल सांगता येत नाही. तेव्हा आलेल्या संधीचं सोनं करणं हे सगळ्यात महत्त्वाचं, ज्या या सगळ्या माता माऊली आमच्या वहिनी नेहमी करत असतात. आत्तासुद्धा या ठिकाणी आपण तेच अनुभवलं. आजच्या भागातल्या होम मिनिस्टर ठरल्या सुंबे वहिनी, त्यांना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. सगळ्यांच्या नजरेत होतं मेरा नंबर क्यों नहीं आया. अभिनंदन वहिनी, अभिनंदन. सत्यकुंज कॉम्प्लेक्स या ठिकाणी अत्यंत दाटीवाटीनं उत्साहाच्या वातावरणात उभ्या असलेल्या या सगळ्या वहिनी, या सगळ्यांना नमस्कार करतो आणि कामोठेतला आजचा भाग इथेच संपवतो. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.